नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आज मोठा राडा झाला। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी आणखी एका उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारावर केला। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी एका डमी उमेदवारावर हात उचलल्याचा आरोप केला आहे। आपण ही दृश्य बघतोय। नेमका प्रकार काय झाला याबाबत पत्रकारांनी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आज मोठा राडा झालेला आहे। अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी आणखी एका उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारावर केला आहे। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी एका डमी उमेदवारावर हात उचलल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, नेमका प्रकार काय घडलाय? श्रीरंग, आपण जर बघितलं तर मागील काही महिन्यांपासून निवडणुकीमध्ये डमी उमेदवार किंवा त्याच नावाशी आडनावाशी साधर्म्य असलेला उमेदवार उभं करणं हा खरं तर ट्रेंड झाला आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण आपण जर बघितलं तर आजचा हा जो राडा झालेला आहे, हा राडा नक्की कशावरून झाला ते आपण जाणून घेऊयात। किशोर दराडे हे खरं तर शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार आहेत। आज पालकमंत्री दादा भुसे यासोबत इतर नेत्यांसोबत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केलेला आहे आणि त्यांच्याच नावाशी साधर्म्य असलेला एक किशोर दराडे नावाच्या एका उमेदवाराने देखील अपक्ष फॉर्म जो आहे तो इथे दाखल केला। दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ही सर्व प्रक्रिया सुरू असतानाच अचानक हे जे डमी उमेदवार आहे, किशोर दराडे जे अपक्ष उमेदवार आहेत, ते बाहेर आले। जोरजोरात आवाज हा सुरू झाला। त्यानंतर पत्रकार तिथे धावत गेले असता पोलीस त्या दराडेला, जो डमी उमेदवार आहे, त्याला बाहेर घेऊन येत होते आणि त्याला जेव्हा आपण विचारलं असता नक्की काय झालं, तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की माझा शर्ट जो आहे तो फाडण्यात आलेला आहे आणि मला मारहाण करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला कोणी मारलं, काय होतं, तर कोण होतं, काय होतं हे त्या उमेदवारांनी खरं तर सांगितलं नाही। मात्र इथे जेव्हा हा सर्व राडा झाला तेव्हा अपक्ष उमेदवार आहेत, म्हणजे खरं तर विवेक कोल्हे हे भाजपचे उमेदवार आहे, मात्र त्यांनी या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। हे विवेक कोल्हे बाहेर आले आणि त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलंय की किशोर दराडे या अपक्ष उमेदवाराला शिवसेनेचे जे अधिकृत उमेदवार आहे किशोर दराडे यांनी मारहाण केलेली आहे। मी स्वतः हे बघितलेलं आहे आणि एकंदरीतच म्हणजे त्याच्याशी गैरवर्तन हे केलं आहे, त्याला शिवीगाळ देखील करण्यात आल्याचा आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केलेला आहे। आणि खरं तर जे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे किशोर दराडे यांचं मत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सर्व हे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि विवेक कोल्हे यांचाच खरं तर हा सर्व प्लॅन होता आणि त्यांनीच त्याला मारहाण केली असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। कुठेतरी सर्व नाट्यमय घडामोडी ज्या आहेत त्या नाशिकमध्ये बघायला मिळाल्या आहेत। मोठा राडा खरं तर यावेळी झालेला होता। या दराडेला, किशोर दराडे हा जो डमी उमेदवार आहे, त्याला पोलीस बंदोबस्तामध्ये सुरक्षितरित्या सुखरूपरित्या पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आणि पोलीस स्टेशन बाहेर देखील सध्या राडा जो आहे तो सुरू आहे। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार दराडे यांचे खरं तर वाहनं तिथे उभे आहेत, कार्यकर्ते जे आहेत त्यांनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दीही केलेली आहेत। एकंदरीतच आपण बघितलं श्रीरंग, खरं शिक्षक मतदारसंघाची खरं तर ही निवडणूक आहेत, सर्व शिक्षक आहेत ते यामध्ये मतदार आहेत, मात्र अशा या निवडणुकीमध्येच अशा प्रकारचा राडा होणं ही खरं तर लाजिरवाणी अशी गोष्ट म्हणावी लागणार आहे। आता खरं तर याबाबत पोलीस तपासात नक्की काय समोर येते, नक्की यांना मारहाण झाली का, ही मारहाण नक्की कोणी केली हे आता पोलीस तपासात समोर येते का हे पाहणं खरं तर गरजेचं आहे। बरोबर आहे प्रांजल, आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे डमी उमेदवाराचा किंवा नाम साधर्म्य असलेले उमेदवार जे असतात ते किती डॅमेज करू शकतात याचं उदाहरण आपल्याला दिंडोरीमध्ये पाहायला मिळालेलं होतं। तुम्ही बाबू भगरे या उमेदवारासोबत बोललेला देखील होतात। नेमकं दिंडोरीमध्ये काय घडलेलं होतं? खरं श्रीरंग, म्हणजे आत्ताचा हा जो राडा आहे कुठेतरी त्यामागे बाबू भगरे यांची देखील कुठेतरी पार्श्वभूमी किंवा त्यांचंच उदाहरण डोळ्यासमोर देऊनच आता या डमी उमेदवारांची खरं तर अधिकृत उमेदवारांना भीती वाटायला लागली का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण बाबू भगरे म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत, जे विजयी झालेले आहेत, भास्कर भगरे यांच्याच आडनावाशी साधर्म्य असलेले बाबू भगरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। विशेष म्हणजे तिसरी पास असलेले हे बाबू भगरे यांच्या नावापुढे मतपत्रिका
पत्रिकेत सर हे देखील नाव हे देण्यात आलेलं होतं. त्यांच्या घरची परिस्थिती खरं तर अत्यंत हलाखीची होती. मात्र एकंदरीत ही सर्व परिस्थिती असताना आणि कुठेही प्रचारात जास्त न दिसलेल्या बाबू बगरे यांना तब्बल 1,03,632 एवढी मतं ही मिळालेली होती. आणि याचाच फटका जो आहे तो भास्कर बगरे यांना बसलेला आहे. त्यांनी स्वतः आपल्याशी बोलताना म्हटलं आहे की निश्चितच याचा फटका मला बसलेला आहे, त्यासोबतच महायुतीचीच ही चाल होती असं देखील त्यांनी आरोप हा केलेला होता. त्यामुळे कुठेतरी बाबू बगरे हे नाव दिंडोरी लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलं चर्चेत देखील आलेलं होतं. आणि हेच सर्व उदाहरण घेऊन किंवा याच सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता अधिकृत उमेदवारांना भीती वाटायला लागली का असं देखील प्रश्न आता उपस्थित होत आहे. याच डमी नावाचे उमेदवार जे आहेत नावाच्या साधर्म्यामुळे अनेकदा जो अधिकृत उमेदवार असतो त्याला धोका पोहोचू शकतो, त्याची मतं कमी होऊ शकतात, ज्यामुळे त्याचंच नाव साधर्म्य असलेला उमेदवार देण्याचे प्रकार हे गेल्या काही दिवसात वाढलेले आहेत. धन्यवाद प्रांजल, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर आपण ही नाशिक मधली घटना बघतोय. विवेक कोल्हे यांच्या आरोपानंतर जबरदस्त राडा झाला होता.